मित्रांनी आजपासून कर्नाटक सरकारचं बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीने महाअधिवेशनाची तयारी चालवलेली आहे। पण या अधिवेशनाला कर्नाटक प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। तर या अधिवेशनाची तयारी करणाऱ्या एकीकरण समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असल्याचा दावाही करण्यात आला आहे। एकीकरण समितीच्या प्रकाश मरगाळे यांनी तसा दावा केलेला आहे। त्यामुळे सीमा भाग असलेल्या बेळगावमध्ये जेव्हा कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन असेल त्याच वेळेला आता महाराष्ट्र एकीकरण समितीचं हे महाअधिवेशन होणार का ते बघावं लागेल। खरी जी लढाई सुरू झाली, बेळगाव, कारवार, निपाणी, अजून 2-3 गावांची नावं होती, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला। बेळगाव मिळालं नाही, निपाणी मिळाली नाही, कारवार मिळालं नाही। त्याच्यामुळे जे मूळ उद्देशाने हे सुरू करण्यात आलं ते उद्देश पूर्ण होताना कधीच दिसलं नाही। आणि महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्रची जी निर्मिती झाली त्याचं कारण हे होतं। त्यामुळे ते मिळालं पाहिजे हे तिथल्या भाषिकांचं, मराठी भाषिकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं असं चिरडून टाकणं योग्य नाही, सरकार कोणाचंही असो। एकनाथ शिंदे हे राज्यात मंत्री असताना, चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री असताना त्यांच्याकडे सीमा भागाचा विशेष कार्यभार होता। पण एकनाथ शिंदे कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमावासियांची गाऱ्हाणे ऐकली नाही किंवा मंत्री म्हणून बेळगावात जाऊन आपल्या मराठी एकीकरण समितीचं संघटन काय आहे, त्यांना काय गरजा आहेत हे त्याने कधी पाहिलं नाही। याचं कारण असं आहे, आपल्याला अटक होईल आणि आपल्याला पोलिसांचे दंडुके खावे लागतील म्हणून तेव्हाचे हे मंत्री आमचे, ज्यांच्यावरती सीमा भागाचा विशेष कार्यभार दिला होता समन्वयाचा, ते गेले नाहीत। पोलीस अटक करतील या भीतीने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।